यावेळच्या महापालिका निवडणुकीला खूपच महत्त्व आलेले आहे। एकतर या निवडणुका तब्बल 8 ते 10 वर्षांनी होत आहेत आणि दुसरे म्हणजे आपली नेमकी राजकीय ताकद किती आहे आणि यापुढे आपली वाटचाल कशी असायला हवी हे ठरवण्याची काही पक्षांसाठी ही कदाचित शेवटची संधी असू शकते। यानंतर जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत, परंतु ज्या पक्षांसमोर आपल्या पुढच्या वाटचालीचे प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहेत त्यांचा जिल्हा परिषद निवडणुकीत फारसा प्रभाव पडण्याची शक्यता नाही। त्यांच्यासाठी ही महापालिका निवडणूकच अधिक महत्त्वाची आहे। मागच्या काळात राज्यातील 2 प्रमुख पक्षांमध्ये अगदी उभी फूट पडली। विशेष म्हणजे फुटून बाहेर निघालेल्या गटाने आपणच मूळ पक्ष असल्याचा दावा केला आणि निवडणूक आयोगाने तो मान्य केल्यामुळे सध्या तरी तांत्रिकदृष्ट्या हे फुटीर गटच मुख्य पक्ष झाले आहेत। दरम्यानच्या काळात सत्तेत असल्याने आणि अन्य काही कारणांनी या फुटीर गटाची राजकीय ताकद वाढत गेली, त्यामुळे दुसऱ्या गटाची चिंता वाढली आहे। त्यापैकी राष्ट्रवादीत पुन्हा जुळवून घेण्याची चर्चा सुरू आहे आणि कदाचित पुढच्या निवडणुकीपूर्वी किंवा त्याही आधी राष्ट्रवादी पुन्हा एकसंघ होऊ शकते। हे अर्थातच महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींची कामगिरी कशी असेल यावर अवलंबून आहे। राष्ट्रवादीप्रमाणे शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र येण्याची मुळीच शक्यता नाही। दोन्ही गट समांतर वाटचाल करतील, परंतु शिंदे गटाला असलेला सत्तेचा आधार खूप महत्त्वाचा ठरू शकतो। याच आधाराच्या जोरावर शिंदे गटाने आपली ताकद वाढवित नेली आहे, परंतु सत्ता नसतानाही निष्ठावंत कार्यकर्ते आणि मतदारांच्या जोरावर आपले अस्तित्व तितक्याच दमदारपणे सिद्ध करायचे असेल तर ठाकरे गटाला किमान मुंबई महापालिका जिंकणे भाग आहे। विभागल्या गेलेल्या 2 मोठ्या पक्षांच्या अस्तित्वाची आणि पुढच्या वाटचालीची दिशा याच महापालिका निवडणुकीत ठरणार असल्याने ही निवडणूक या दोन्ही पक्षांसाठी निर्णायक वळण ठरत आहे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।